मला वाटतं ह्या दिवसाची वाट सर्व गोविंदा वाट बघत असतात आणि 16 तारीखला आपल्याकडे दहीहंडी उत्सव होत असतो आणि संकल्प प्रतिष्ठान 20 वर्ष या चौकामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करत असतो. मला वाटतं हळूहळू करत करत हा संकल्प प्रश्न अख्ख्या देशामध्ये जगामध्ये आपल्या माध्यमातून पोहोचलाच आहे. पण मी खास करून सर्व गोविंदांचं मनापासून अभिनंदन करेल की मला वाटतं दरवर्षी गोविंदा 250 ते 300 लोक या मंडळाला भेट देत असतात आणि गेल्या वर्षी आपण दरवर्षी विक्रम तर करत असतात, नवखर तर लागतच असतात आणि या माध्यमातून सरकारने पण या खेळाला 600 दर्जा दिल्यामुळे मोठ्या परिस्थितीमध्ये लोक या गोविंदामध्ये सहभागी होत असतात आणि चांगले गोविंदा या टायमाला बघायला मिळण्याची इच्छा आहे. याचा कोणकोणते कलाकार जे आहेत ते आपल्या दहीहंडी उत्सवाला भेट द्यायला येणार आणि जे बक्षीस आहे त्याचं स्वरूप कशा प्रकारे असतं? बघा, संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो विश्वविक्रम करेल त्याला 21 लाखाचा आम्ही प्राईज देणार आहे आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम नवथर लावेल त्याला 11 लाखाचं प्राईज आहे आणि बाकीचं सर्वच गोविंदांना आम्ही सगळ्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून बक्षिसं दिली जाते. प्रत्येक गोविंदाला मान सन्मान केला जातो, तो या संकल्प प्रतिष्ठानला करत असतो आम्ही. त्याचबरोबर हर्षजत्राची टीम दरवर्षी, यंदा यांचं दुसरं वर्ष आहे, आम्ही रटकरांनी त्यांची टीम कार्यक्रम करते आहे. ते पण चांगल्या परफॉर्मन्स करत आहेत. आपल्या टी व्हीच्या माध्यमातून आपण बघत असतात, पण ते पण इथे ओपन परफॉर्मन्स असणार आहे. त्या माध्यमातून त्यांच्यात काही कलाकार आपल्या हंडी पण फोडणार आहेत आणि परफॉर्मन्स करणार आहेत. दिवसभर आपल्याला सर्व गोविंदांचा एन्जॉय होणार आहे. त्याचबरोबर माझे हिंदी कलाकार सगळेच या दरवर्षी येतात, ते सगळे स्टेजवरती असतीलच. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वच नेते या व्यासपीठावरती येतील सर्व गोविंदांचं शुभेच्छा देण्यासाठी. सर, राज्य शासनाने सांगितलेलं आहे की उत्सव साजरा करत असताना कोणती दुर्घटना घडू नये यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे कशा प्रकारे सेफ्टी या ठिकाणी या उत्सवात असणार? मला सरकारने जे नियम घालून दिले त्याप्रमाणे संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव साजरा दरवर्षी करतोय. त्याच माध्यमातून जे नियम घातले त्या नियमाप्रमाणे आमचं मंडळ काटेकोरपणे प्रयत्न करेल अशी माझी अपेक्षा.